कागलमधील बहुउद्देशीय कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 345 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वितरण करण्यात आलं। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचं काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्याचे गौरवोद्गार काढले। शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी संजय गांधी निराधार योजनेचे राज्यात सर्वाधिक लाभार्थी कागल तालुक्यातील असल्याचं सांगितलं। या योजनेसाठी उत्पन्नाची अट 21,000वरून 50,000 रुपये करण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपण मंत्रिमंडळात काम करताना प्रत्येक निर्णयामध्ये गरीब आणि सामान्य माणसाच्या हिताकडे लक्ष दिलं असून दिव्यांगांची पेन्शन 1,500 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात आली असून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पेन्शन 2,000 रुपये करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं। या योजनेसाठी उत्पन्नाची अट 50,000 रुपये करणं आणि वयोमर्यादा 65 वरून 60 वर्ष करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, युवराज पाटील, जनार्दन पाटील, बाबासो सांगले, भूषण पाटील, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, सतीश घाडगे, प्रवीण भोसले, असलम मुजावर, नवाज मुश्रीफ, संजय चितारी, अरुण गुरव, नवल बोते यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते।